मुंबई लोकल आणि ययाती. खरं तर हा प्रवास माझा कधीच संपला होता. पण मी आत्ता व्हिडिओ बनवते कारण मला वेळच नव्हता. तर या कादंबरीबद्दल बोलायचं झालं तर राजा ययाती हा विलासी, रूपवान आणि इंद्रिय सुखाच्या मागे लागलेला. त्याचे वडील नहुष यांच्या स्वर्गपतनानंतर त्याला राज्य मिळाले. ययातीचे लग्न असुरगुरू शुक्राचार्य यांची कन्या देवयानी हिच्याशी होतं. देवयानीसोबत तिची दासी असुरराजांची कन्या शर्मिष्ठा ही देखील येते. देवयानी अत्यंत गर्विष्ठ आणि अहंकारी असते, तर शर्मिष्ठा शांत, समजूतदार आणि सेवाभावी असते. देवयानीच्या गर्विष्ठ स्वभावामुळे ययाती तिच्यापासून दुरावतो आणि शर्मिष्ठाच्या प्रेमात पडतो आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण होतात, ज्यामुळे त्यांना पुत्र प्राप्त होतो. हे देवयानीला समजल्यावर ती क्रोधित होते आणि आपले वडील शुक्राचार्य यांच्याकडे तक्रार करते. शुक्राचार्य ययातीला क्रोधात होऊन वृद्ध होण्याचा श्राप देतात. या श्रापामुळे ययाती तात्काळ वृद्ध होतो. मात्र ययातीला आपल्या तरुणपणाचा उपभोग घेण्याची तीव्र इच्छा असते. शुक्राचार्य त्याला उशाप देतात की जर ययातीच्या मुलांपैकी कोणी त्याचे वृद्धत्व स्वीकारले तर ययातीला त्याचे तारुण्य परत मिळेल. ययातीचा मोठा पुत्र यदू वृद्धत्वाला नकार देतो. मात्र पुरू, शर्मिष्ठेचा मुलगा, आपल्या वडिलांच्या प्रेमापोटी त्याचे वृद्धत्व स्वीकारतो आणि आपले तारुण्य ययातीला देतो. तारुण्य परत मिळाल्यानंतर ययातीला वाटतं की तो आता पूर्णपणे सुखी होईल. पण त्याला लवकरच जाणवते की वासना आणि इंद्रिय सुखाचा उपभोग घेतल्याने त्या शमत नाहीत, उलट अधिक वाढत जातात. वर्षानुवर्ष सुखाच्या मागे लागूनही त्याला आनंद मिळत नाही. शेवटी त्याला या गोष्टीची जाणीव होते की वासना ही अशी गोष्ट आहे, जितका आपण भोग घेऊ तितका वाढत जाते आणि कठोर सत्याचे आकलन झाल्यावरती ययाती आत्मिक समाधानासाठी भोग आणि वासनांचा त्याग करतो. तो पुरूला त्याचे तारुण्य परत देतो, त्याला राजा बनवतो आणि स्वतः देवयानी आणि शर्मिष्ठे हे तिघेही वनात निघून जातात. ही कादंबरी माणसांच्या अंत नसलेल्या गोष्टीवर, वासनांच्या मेघावर आणि त्यातून बाहेर पडून खऱ्या समाधानाची जाणीव होणारे भाष्य करते. तर ही अशी होती ययातीची कथा. तुम्हीही वाचा, खूप सुंदर आहे कादंबरी आणि मला तो खूप आवडली. थँक्यू. टाटा, बाय बाय.